या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्र क्रमांक 31/84 इथं 20 फेब्रुवारी रोजी मराठी विषयाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। परीक्षा सुरू असताना केंद्र संचालक आणि उपकेंद्र संचालकांनी अचानक केलेल्या तपासणीत सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी येथील 9 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थिनी असे एकूण 10 डमी परीक्षार्थी रंगेहात पकडले गेले। बनावट ओळखपत्रांच्या आधारे परीक्षा देण्याचा हा उघड प्रयत्न होता। प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता बोर्डाच्या नियमानुसार तात्काळ कारवाई करण्यात आली। संबंधितांविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। पहिल्याच पेपरला एवढ्या मोठ्या प्रमाणात डमी उमेदवार सापडल्यानं संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। श्री बाळकृष्ण विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय नंदेश्वर केंद्र क्रमांक 3184 मध्ये आज दिनांक 20/2/2026 मराठी विषयाच्या पेपरच्या वेळेस केंद्र संचालक व उपकेंद्र संचालक यांनी केंद्रातील प्रविष्ट विद्यार्थ्यांची तपासणी केली असता सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूरचे 10 तोतया विद्यार्थी सापडले असून त्यामध्ये 9 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थिनी असा त्यामध्ये समावेश आहे। तरी सदर या विद्यार्थ्यावरती आम्ही बोर्डाच्या नियमाप्रमाणे कारवाई केलेली आहे आणि पोलीस स्टेशनला तसा आम्ही FIR नोंदवलेला आहे। हे वेगवेगळ्या एका ब्लॉकमध्ये सापडले असताना आम्हाला संशय आला असं म्हणल्यानंतर आम्ही ज्या ब्लॉकमध्ये एकूण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याची तपासणी केली असता आम्ही त्या प्रत्येक ब्लॉकमध्ये आम्हाला 1-2 जिथे त्यांचा नंबर आलेला होता वर्गामध्ये त्या वर्गामध्ये गेल्यानंतर तिथे आम्ही तपासणी केली असता त्यातून एकूण विद्यार्थ्यांमधून त्यांची 9 विद्यार्थी आम्हाला यामध्ये सापडलेले दिसून आलेले। शाळेचे नाव सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी तालुका मंगळवेढा। एकूण आमच्या केंद्रामध्ये 14 ब्लॉक असून या 8 नंबरच्या ब्लॉकमध्ये 2 विद्यार्थी सापडलेले आहेत। 11 मध्ये 1 सापडलेला आहे। 10 नंबर 1 मध्ये 1 नंबरमध्ये 1 2 मध्ये 1 5 नंबरमध्ये 1 7 नंबरमध्ये 1 8 नंबरमध्ये 1 14 मध्ये 1 आणि 2 नंबरमध्ये 1 अशा पद्धतीनं 10 विद्यार्थी आम्हाला रितसर त्या तपासणी करत असताना आढळून आले। कारवाई यानंतर जे बोर्डाचे नियम आहे त्या बोर्डाच्या नियमानुसार आम्ही काय केले रितसर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे, FIR दाखल केलेला आहे आणि त्यानुसार बोर्डानं त्यांच्यावरती कारवाई केली। त्या पद्धतीनं आम्ही पण त्या पद्धतीने कारवाई करत आहोत।